मंडळी, नाशिकच्या मालेगावमधील 3 वर्षाच्या चिमुकलीच्या हत्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र संतापला आहे। 16 नोव्हेंबरला मालेगाव तालुक्यातील डोंगराळे भागात ही घटना घडली। आरोपी विजय खेरनारने 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली। हे सत्य समोर आल्यापासून गावात संतापाची लाट उसळली होती। पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे, पण आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सातत्याने होत आहे। या आरोपीला 20 नोव्हेंबरला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं, पण आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येण्याची माहिती नागरिकांना कळताच संतापलेल्या नागरिकांनी न्यायालयापुढे मोठी गर्दी केली आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत महिलांनी आक्रोश व्यक्त केला। आरोपीने मला शासकीय खर्चाने वकील द्यावा अशी मागणी केली होती, पण मालेगाव वकील संघाने त्याचं वकीलपत्र कुठलाही वकील घेणार नाही असं जाहीरपणे सांगितलं आहे। न्याय मिळायला एवढा वेळ का लागतोय हाच प्रश्न आता नागरिकांकडून केला जातोय। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय काय खुलासे होणार, न्यायालयात आरोपी विरुद्ध काय सुनावणी झाली, आरोपीला शिक्षा होणार का आणि नागरिकांचं याबद्दल काय म्हणणं आहे, सगळंच जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, 16 नोव्हेंबरला मालेगावातील डोंगराळ भागात अतिशय संतापजनक घटना घडली। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। नाशिकमधील मालेगाव येथे विजय खेरनार या 24 वर्षीय आरोपीने तो राहत असलेल्या परिसरातील ओळखीच्या कुटुंबातील 3 वर्षीय मुलीवर अत्याचार केला। यानंतर अतिशय क्रूर पद्धतीने तिची हत्या केली। ती बेपत्ता झाल्यानं पीडित मुलीच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला। पोलीस देखील तपास करत होते। यानंतर एका मोबाईल टावरच्या परिसरात त्या चिमुकलीचा मृतदेह सापडला। गावातील एका महिलेने आरोपीला मुलीला तिकडे घेऊन जाताना पाहिलं होतं। तिने हे सांगितल्यानंतर लगेच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काही दिवसांपूर्वी पीडित मुलीचे वडील आणि आरोपी यांच्यात काही कारणास्तव वाद झाले होते। याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीची हत्या केल्याचं समोर आलं। संपूर्ण गाव एक झालं आणि त्यांनी आरोपीला त्वरित फाशी द्या, अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत रस्ता रोको आंदोलन केलं। अखेर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणामध्ये मालेगाव अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांची तपास अधिकारी म्हणून नेमणूक केली। तसेच हा खटला जलद न्यायालयात चालवत आरोपीला कठोर शिक्षा करावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे। मालेगावचे आमदार आणि मंत्री दादा भुसे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात येईल, तसेच या प्रकरणामध्ये वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना नेमण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। दरम्यान या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। या प्रकरणाची चर्चा सध्या राज्यात होऊ लागली आहे। सगळीकडून लोक संताप व्यक्त करू लागले आहेत। या प्रकरणातील आरोपीला 20 नोव्हेंबरला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं, पण आरोपीला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तिथं मोठी गर्दी केली। अनेक महिला त्या ठिकाणी जमल्या। आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी करत महिलांनी न्यायालयाचा परिसर दणाणून सोडला। नागरिकांमध्ये निर्माण झालेला रोष पाहून आरोपीला न्यायालयात हजर करणं कठीण झालं। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायालयाच्या परवानगीनं आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं। इकडे लोकांचा आक्रोश वाढत होता। या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी करत मोर्चा निघाला होता। या मोर्चामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेही सहभागी झालेले। यावेळी सर्व मोर्चेकरी आक्रमक झाले होते। त्यांनी कोर्टामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करत मोर्चेकरांना पांगवलं। कोर्टाच्या आवारात मोर्चेकरांनी चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला फाशी देण्याची मागणी केली। पोलिसांनी कोर्ट परिसरातील मोर्चेकरांना बाहेर करण्याचा प्रयत्न केल्यावर ते आक्रमक झाले। काही मोर्चेकरी कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी आत जाण्याचाही प्रयत्न केला। तेव्हा पोलिसांनी खबरदारीने दरवाजा बंद करून घेतला, तर कोर्टात मात्र रिमांड रिपोर्ट सादर करत आरोपीला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली। या प्रकरणी आरोपीच्या वतीने त्याच्या कुटुंबियांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने न्यायालयामध्ये अर्ज केला होता की शासकीय खर्चाने त्याला वकील देण्यात यावा, मात्र मालेगाव वकील संघाने त्याचं वकीलपत्र कुठलाही वकील घेणार नाही असं जाहीर केल्यामुळे आरोपीला अद्याप वकील मिळालेला नाही। सरकारी वकील म्हणाले की आरोपीनं पीडितेवर अत्याचार करून तिचा एका हत्याराने खून केला। मागील पोलीस कोठडीमध्ये आरोपीने ते हत्यार पोलिसांना दिलेलं नाही, तसेच चौकशी दरम्यान त्यानं कोणतंही सहकार्य केलेलं नाही। आरोपीनं आपण मानसिक रुग्ण असल्याचा दावाही केला होता, पण पोलिसांनी आधीच केलेल्या वैद्यकीय तपासणीमध्ये तो मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं समोर आलं।
दरम्यान पीडित मुलीचं अपहरण करण्यामध्ये कुणी त्याला मदत केली आहे का, आणखी कोणी सहकार्य केलं आहे का, याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. शिवाय वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात तपास करायचा आहे. या घटनेतील प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवायचा आहे. या आधारावर न्यायालयानं आरोपीला 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर बाहेर लोक सातत्यानं चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करत होते. मंत्री भुसे यांनी तपास अधिकाऱ्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पोलीस कोठडी आवश्यक असताना न्यायालयीन कोठडी मागितल्याने संताप व्यक्त केला. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं मंत्री भुसे म्हणाले. आरोपीची पोलीस कोठडी संपलेली असताना आपले DYSP बाविस्कर यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली, हे निषेधार्थ आहे. त्यांचा मी धिक्कार करतो. एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली. मुख्यमंत्र्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टावर केस घेणार अशी भूमिका घेतली असताना DYSPंनी न्यायालयीन कोठडी मागितली, हे कोणाच्या सांगण्यावरून केलं, असं मंत्री भुसे म्हणाले. तर मालेगाव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, आका, खोक्या यांचा नगानाच सुरू आहे. सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादाने गुंड खुलेआम फिरत आहेत. मागील काही महिन्यातील घटना पाहता सरकारच्या आशीर्वादाने गुंडेगिरी फोफावल्याची दिसते. माफिया गुंड भ्रष्ट लोकांना सत्ताधारी पक्षात प्रवेश देऊन पवित्र करून घेतलं जात आहे. सरकारच गुन्हेगारांना राजाक्षय देत असेल तर गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढणारच, अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खरं तर ही चिमुकली 7व्या महिन्यातच जन्मली होती. तिचं वजन फक्त 900 ग्रॅम होतं. त्यावेळी डॉक्टर आणि कुटुंबियांच्या प्रयत्नामुळे तिला वाचवण्यात यश आलं. मात्र 3 वर्षांची असताना या नराधमानं तिला संपवलं. त्यामुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिला लवकरात लवकर न्याय मिळावा ही सगळ्यांची इच्छा आहे. पण या आरोपीला शिक्षा द्यायला एवढा उशीर का लागतोय? म्हणूनच लोक स्वतःच शिक्षा देण्यास उठाव करू पाहतात. याचं कारण म्हणजे वर्षानुवर्ष चालणारी न्याय प्रक्रिया, दोष सिद्ध होण्याचे कमी प्रमाण, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वारंवार घटना, गुन्हेगारांची निर्लज्ज मानसिकता, पीडितांना न्याय मिळत नाही अशा घटनांमध्ये लोकांचा आक्रोश प्रशासनाला जाग करतो. या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? या घटनेबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.